आज संकष्टी चतुर्थी आहे। आपल्या गावाकडे गणपती बाप्पाला नैवेद्याला खास काहीतरी गोड आणि पारंपरिक पदार्थ बनवतो। चला तर आज आपण घरच्या घरी सहज करता येणारा चविष्ट आणि प्रसादाला योग्य असा गोड पदार्थ पाहणार आहोत। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम घरातील एखादी वाटी किंवा काहीही भांडं प्रमाण घेण्यासाठी वापरू शकता। इथे एक पातेली घेतली आहे आणि जे भांडं प्रमाणासाठी घेतलं आहे त्या भांड्याने 1.5 भांडं दूध, आणि याच भांड्याने 1.5 भांडं पाणी घ्यायचं आहे। दूध आणि पाण्याचं समप्रमाण घेतलेलं आहे। आता हे दूध पाण्याचं मिश्रण गॅसवर उकळायला ठेवूया। तोवर आंब्याचं गर काढून घेऊ। तर इथे हे 2 हापूस आंबे घेतले आहे। आंब्याचा सीझन फक्त वर्षभरातून 2 ते 3 महिने असतो आणि याच आंब्यापासून आपण हा असा मस्त दाणेदार तरीही मऊसूत रसरशीत शिरा तयार करणार आहोत। आंबा कट करून पुरण गाळणीतून या प्रकारे गर गाळून घेऊया। इथे मी मिक्सरचा वापर करणार नाही। या प्रकारे आमरस काढल्याने आमरसाची चव अप्रतिम होते। आता रवा भाजून घेऊ। रवा भाजेपर्यंत आमरस फ्रीजमध्ये ठेवूया। रवा भाजण्याकरिता गॅसवर एक कढई ठेवू। त्यात 1 वाटी तुपामधून 2 चमचे तूप शिल्लक ठेवू। हे तूप आपल्याला नंतर लागणार आहे। इथे 1 वाटी रवा घेतला आहे। हा रवा नेहमीचा उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा मी इथे घेतला आहे। रवा बदामी कलर येईपर्यंत, खरपूस सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया। रवा भाजत आला की यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि 2 मिनिटं रवा आणि ड्रायफ्रूट भाजून घेऊ। सतत हलवत मध्यम आचेवर रवा आपण भाजून घेतला आहे। आता यामध्ये उकळलेलं दूध पाण्याचं मिश्रण घालून घेऊ आणि तळापासून हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे। तीन वाटी दूध पाण्याचं मिश्रण घेतले आहे। दोन मिनिटांमध्ये काय होते तर रवा चांगला दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये फुलला जातो। आपण 1 वाटी रव्यासाठी साधारणपणे पाऊण वाटी साखर घालायची आहे आणि आंब्याचा रस घालायचा आहे। यामध्ये दूध, साखर, पाणी काहीही मिसळलेलं नाही।
फक्त आंब्याचा रस आहे। 1 वाटी आंब्याचा रस आणि पाऊण वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे। तुमचा आंबा जास्तीचा गोड नसेल तर तुम्ही 1 वाटी साखर वापरू शकता। आंब्याचा रस बऱ्यापैकी गोड होता, त्यामुळे मी इथे साखर कमी वापरली आहे आणि मी घेतलेला रस हा हापूस आंब्याचा होता, त्यामुळे शिऱ्याला रंगसुद्धा फार सुरेख येतो। आता बघा, साखर आणि आमरस घालताच शिरा सैलसर झालेला तुम्हाला दिसत असेल तर इथे घाबरू न जाता मंद आचेवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची आहे। त्यामुळे शिरा छान असा मऊसूत होतो। शिरा जरी बराच वेळ राहिला तरी सुद्धा शिरा मऊसूत राहतो। 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला शिरा किती दाणेदार आणि रसरशीत झाला आहे, तोंडात टाकताच विरघळणारा। शिऱ्याचा सुवास घरभर दरवळत आहे। आता यामध्ये व्हॅनिला एसेन्सचे 2 थेंब घालूया। शिरा तयार आहे। सजावटीकरिता केशर आणि पिस्ता काप घालून सर्व करूया। आंब्याचा शिरा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।